आपल्या भारताची न्याय व्यवस्था आजवर तारीख पे तारीख तारीख पे तारीख या वाक्याने ओळखली जात होती। आजवर आपल्या देशामध्ये अनेकदा अशी उदाहरणं सुद्धा घडली आहेत की एखादी मुलगी तिच्या तरुण वयामध्ये न्याय मागण्यासाठी येते, पण ती अगदी म्हातारी झाली तरी सुद्धा तिला त्याच न्यायासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात। पण हाच सगळा कोर्टाचा स्लो मोशनचा कारभार आता पूर्णपणे बंद होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने रखडत्या केसेस बद्दल निकाल राखून ठेवल्याबद्दल मोठा निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाचा सर्वसामान्यांना जास्त फायदा होणार आहे। सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व उच्च न्यायालयांसाठी जामीन अर्ज, निकाल आणि सुटका आदेशांबाबत आता ठोस कालमर्यादा निश्चित केली आहे। म्हणजे बघा, आता जामीन अर्जावर शक्यतो त्याच दिवशी निर्णय द्यावा लागणार आहे। जर निकाल राखून ठेवला असेल तर तो दुसऱ्या दिवशी सुनावून वेबसाईटवर अपलोड सुद्धा करावा लागणार आहे। याशिवाय जर न्यायालयाने निकालाचा मुख्य भाग जाहीर केला मात्र निकाल दिला नाही तर त्यामागची सविस्तर कारणं 15 दिवसांच्या आत वेबसाईटवर टाकावी लागतील। पूर्ण निकाल सुनावल्यानंतर तो 24 तासामध्ये ऑनलाईन उपलब्ध करणं सुद्धा आता बंधनकारक असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा निकाल हा 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहिला तर संबंधित पक्षकार थेट उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे दाद मागू शकतील। हा निर्णय झारखंड उच्च न्यायालयातील एका प्रकरणामुळे समोर आलाय, जिथं सुनावणी पूर्ण होऊन सुद्धा निकाल तब्बल 2 वर्ष राखून ठेवण्यात आलेला होता। आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे न्याय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि सर्वसामान्यांना वेळेमध्ये न्याय मिळण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। बाकी तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय? खरोखर हा निर्णय घेतल्यावर तरी आपल्या न्याय व्यवस्था किंवा आपली न्याय व्यवस्था ही फास्ट होईल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।